टॉस येथे झालाय आणि टॉस जिंकलाय TW या संघाने. सर नाणेफेक जिंकलाय तर आपला काय निर्णय असेल? फर्स्ट आम्ही फील्ड करू. सतीश नाचणकर बेटीस येतोय. एका बाजूला TWचे गुहागर तर दुसऱ्या बाजूला गॅलेक्सी 11 जाकादेवी आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय. मॅचला होते सुरुवात तर गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये सौरभ पवार याला आमंत्रित केले विकेटने. माफ करा, राऊंड द विकेट. पहिला बॉल हवेत परंतु तिथे फिल्डर होता त्याच्या थोडासा पुढे हा टप्पा पड. एक रन आला नाही त्यामुळे 5 मायनस झाले. यावेळेला वेगवान बॉल पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेटचा शिकार येथे केलाय. नक्कीच फलंदाज सुमितला माघारी पाठवलंय. खूप चांगली गोलंदाजी पहा. राऊंड द विकेट आणि अगदी अचूक निर्णय. परंतु येथून अरफान देखील ही कामगिरी करू शकतो आपल्या टीमसाठी. आणि आता मात्र बॉलला उडवलं आणि बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अरफानने आता सुरुवात केली रन बनवायला. काऊक कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी पहा. शॉर्ट बॉल होता, पाहिलं, खेचलं आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रन प्राप्त केलेत. चांगला फटका अशा. पुन्हा एकदा बॉलर. यावेळेला मात्र सरळ बॅटने समोरच्या दिशेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे आणि येथे रनआउटचा चान्स. आणि पंचांनी तर नॉट आउटचा इशारा दिलाय. तर पाहूया येथे काय घडेल मैदानावरती. परंतु त्यानंतर या दोन बॅटरकडे जबाबदारी आहे. येथे चेक केला जातोय. हो, रनआउट आहे येथे. मध्ये बाद होईल. येस, इट इज आउट. येथे रनआउट. दोन्ही टीमचे कॅप्टन येथे सेकंड इनिंग सेकंड सोनार LBW आणि तो मात्र आता डगआउट मध्ये परतेल. खूप जिथे अरफान चांगली बॅटिंग करत होता तो रनआउटचा शिकार ठरला. खात्यामध्ये सौरभला मिळाली विकेट. चांगली गोलंदाजी पहा. खूप चांगला निर्णय मेन पंचांच्या माध्यमातून. येथे मात्र अपील केली लेग बिफोर विकेटची. अगदी 3 यष्ट्यांच्या मध्ये सापडला आणि त्यानंतर 2 मोठे फटके शोधत असतील. अहमद नाकवा या वेळेला बॅटची एज आणि येथे विकेट किपर कडे चेंडू पोहोचलाय. अजून एक विकेट, अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 4 येत करावा लागेल. त्याच दरम्यान नेक्स्ट मॅच नील नाईट 5-11 गुहागर आणि त्यांच्या विरुद्ध आहे सूरज 11 तळवडे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या वेगळ्या उंचीपर्यंत जाऊन पोहोचते. यावेळेला मात्र फटका तर सजवायचा होता समोरच्या दिशेला परंतु संपर्क होत नाहीये. 1 रनने ते कंप्लीट होईल. 1च रन मिळते या अखेरच्या बॉलवरती. या 1 रनने धावसंख्या आपण पाहिली गेली तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बनवण्यात आली आहे. चल येथे मात्र पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर सुमित हळदणकर लेग बिफोर विकेटचा शिकार ठरला. 3 चेंडू 3 रन त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नरेश या विकेटमध्ये थोडासा झगडताना नॉट आउट राहिला परंतु 10 चेंडू फेस केले. 4 रन त्याच्या खात्यामध्ये. अरफान नाकवा जेथे रनआउट झाला तेथे मात्र नक्कीच त्यानंतर कमी रन आले. 12 चेंडू 14 धावांची खेळी त्याची पाहायला मिळाली. प्रथमेश सोनार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून 4 चेंडू फेस केले. 3 रन त्याच्या खात्यामध्ये. अहमद नाकवा येथे मात्र नक्कीच शून्याचा चष्मा घालून परतला. त्यानंतर अनिकेत हळदणकर आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या खात्यामध्ये 1 रन. गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर सौरभ पवार 2 षटक हाताळली. रन फक्त खर्च केल्या 6. 2 विकेट त्यांनी मिळवल्या. खूप चांगली गोलंदाजी सौरभ पवारची आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आकाश सकपाळ 1 ओव्हर त्यामध्ये 5 रन 1 विकेट त्यांनी मिळवली. प्रथमेश यांनी 1 षटक हाताळलं. 11 रन त्यामध्ये खर्च झाल्या. विकेट यांना मिळाली नाही. आणि अमन कदम याच्या षटकामध्ये 8 रन खर्च झाल्या. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 27 रन आले आहेत. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. थोडंसं ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटला गेलाय. चेंडू खेळून काढलाय. थर्ड पुन्हा एकदा त्या दिशेने जाईल. फटका चांगला अप्रतिम सुंदररित्या खेळलाय. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. ते प्रथमेशला चांगलं माहिती आहे आणि सुरेख फटका खेळलाय. बॉलरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार करती धावा. नाव आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले. फ्रंट फुटवरती अप्रतिम फटका. अत्यंत सुंदर टायमिंग प्रथमेशचं. प्रथमेश संघाचा नायक आहे, संघाचा नेता आहे, संघाचा असेल. सागर ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत चेंडू खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेनं. चेंडू दन 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 करत सीमारेषा पार जातो. 4 धावांकरता चौकार. खेळाडू
फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला झेल. प्रथमेशचा संपला खेळ. हा सुरेख चेंडू होता सागरचा. स्ट्राईक रेट 175, एक षटकार, एक खणखणी चौकार. झेल पकडलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रथमेश, बॅटर प्रथमेश, गोलंदाज सागर. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर उसळी घेतोय आणि लॉंग टेनिस खेळायचं होतं. प्रथमेश थोडासा निराश असेल. मॅच संपवायची होती लवकर परंतु तसं घडलं नाहीये. सागरनं एक चांगला शिवाजी महाराज स्टेडियमवरती पाहतो यावेळेला ऑन साईडला खेळायला फटका. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा आतमध्ये येणारा चेंडू. खराब क्षेत्ररक्षण झालंय. एक तर तुमच्याकडे बँक बॉलच नाहीये आणि अशा वेळेला खराब क्षेत्ररक्षण करताय. मार्कवरती सज्ज. आकुटापदा चेंडू त्यावरती आक्रमण केलंय. फटका चांगला आहे. सुंदर टायमिंग. बॅकफुट पुलचा फटका खेळाय कुंदन रोहिलकरनं. 28 धावांचा पाठलाग होतोय. धापलका धावा 25 पावं शतक पूर्ण झालंय जिंकण्याकरता. उलटा चेंडू. फटका चांगला आहे. अप्रतिमरित्या खेळलाय. चेंडू जाईल यावेळेला मिड विकेटला. जेव्हा पर्याय म्हणून कुणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं आणि उभं राहायचं असतं तिथून उठून दिसायचं असतं. कुंदन रोहिलकरनं 14. आज बाकी बॅट्समनने निराशा केली. फारशी आश्वासक कामगिरी केली नाहीये. एकच बॅट्समन डबल फिगर में. कुंदन रोहिलकर 14, प्रथमेशच्या 14 धावा. या 28 धावा दोघांनी या ठिकाणी पूर्ण केल्या. सागर अत्यंत महत्त्वाचं षटक होतं. एक षटक 8 धावा, एक गडी बाद केला. तर दुसऱ्या बाजूला सौरभ पवार 2 षटक 6 धावा, 2 गडी बाद केले. अतिशय तिखट आणि टिचून मारा केलाय. आकाश सकपाळ 1 षटक 5 धावा, 1 गडी बाद केलाय. अमन कदमनं 1 षटक 8 धावा परंतु सौरभ पवार 2 षटक 6 धावा, 2 गडी बाद केले. त्यामुळे या सामन्यामध्ये गोलंदाजा बोलबारा राहिलेला आहे आणि मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार अतिशय दर्जेदार गोलंदाजी घातक गोलंदाजी करणारा सौरभ पवार